नमस्कार सगळ्यांना। कालच वसंत पंचमी झालेली आहे, मी त्याच्या शुभेच्छा देते। आणि या सिद्धेश्वराच्या मंदिरामध्ये मी जवळजवळ 28-30 वर्ष येते दर्शनासाठी आणि अनेक वेळेला इथे मी दर्शनाला आलेली आहे। परिसराचं सुशोभीकरण करावं म्हणून जिल्हा नियोजनमध्ये बोललेली आहे, पत्र दिलेली आहे आणि इथे आल्यावर प्रार्थना केली। देवाच्याकडे जे काय पाहिजे होतं ते सगळं मिळालेलं आहे, कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे निकाल तुम्ही जाणता। जी मनात अपेक्षा होती ती सिद्धेश्वराने पूर्ण केलेली आहे। आणि त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या महायुतीला आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेब यांच्या सरकारला अधिकाधिक जसं त्यांनी आता अर्थसंकल्पामध्ये न्याय मिळवून दिला, तशाच प्रकारे चांगलं काम हातून होऊ दे। राजगुरुनगरच्या चाकणवरून येत असताना खूप वाहतूक कोंडी होते। तसंच राजगुरुनगरमधल्या 2 मुलींवरती अत्याचार झाले, त्यांच्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी आम्ही बराच पाठपुरावा केलेला आहे आणि त्यातून पुढच्या काळात ही केस देखील उभी राहील। आणि त्यामुळे राजगुरुनगरच्या तालुक्यामध्ये सगळ्या गावांच्यामध्ये चांगल्या पद्धतीचे लोकांचे प्रश्न सोडवावेत म्हणून आम्ही काम करतो आहे। निमगावचं खंडोबा हे एक जागृत देवस्थान आहे आणि त्यांना निधी मिळावा, त्याचबरोबर तिथल्या पुलाचं आणि रस्त्यांचं काम व्हावं, सुरक्षेची व्यवस्था असावी, यासाठी आम्ही प्रयत्न केलेले आहेत। राजगुरुनगरचं स्मारक आता थोडं सुधारणा आहे, अजून काही त्याच्यात सुधारणा पाहिजे आणि या सगळ्या मुद्द्यांच्यावरती माझं सातत्याने लक्ष राहणार आहे। आणि हा कार्यक्रम काही राजकीय नाही आहे आणि त्याच्यामुळे सर्व समाजाच्या क्षेत्रामधले जे कार्यकर्ते आहेत, गणेश सांगोरे, विजयाताई शिंदे आहेत, बाकीचे सगळे पदाधिकारी बीके कदम आहेत, विशेषतः आकारी पड जमिनींच्या प्रश्नाला जी आम्हाला चालना देता आली आणि त्याच्याबद्दल कॅबिनेटने निर्णय घेतला, या सगळ्या मुद्द्यांवरती मला असं वाटतं की देव पाहतो आहे आणि आम्ही देवाची श्रद्धा आहे, पण ती श्रद्धा जी आहे ती डोळस असावी आमची भूमिका आहे। आणि या दृष्टीने या देवस्थानामध्ये अजून ज्या काही सुधारणा करता येतील त्याला माझं पूर्ण सहकार्य असेल।